महाराष्ट्र कोणते खाते कोणाला मिळणार, या तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार। देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनडीए नेत्यांच्या उपस्थितीत एका भव्य समारंभात तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी फडणवीस यांना शपथ दिली। गुरुवारी शपथविधी झाल्यानंतर फडणवीस यांनी तिसऱ्या डावाला सुरुवात केली आहे। विभागांच्या विभाजनावर फडणवीस काय म्हणाले? शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि विभागांच्या विभाजनावरही चर्चा केली। ते म्हणाले की काही लोक महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहे, त्यामुळे मी स्वतः त्यावर बारीक लक्ष ठेवणार आहे। मात्र यासोबतच कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार आहे हे तिघेही मिळून ठरवतील आणि हे अंतिम टप्प्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। मागील सरकारमधील मंत्र्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जात असून त्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गेल्या 2.5 वर्षात आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले आहे आणि येथूनही आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करू आणि आम्ही आता थांबणार नाही। दिशा आणि गती एकच आहे, फक्त आमची भूमिका बदललेत आहे। महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही निर्णय घेऊ। आम्ही आमच्या जाहीरनाम्यात नमूद केलेली कामे पूर्ण करायची आहेत। मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी फडणवीस 11 किंवा 12 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।